हाय, हॅलो, नमस्कार. मी दीपालीज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी बनवला आहे गुलाबजाम चवीचा रवा केक. करायला अगदी सोपा आणि खायला एवढा चविष्ट झाला आहे की खूप छान असा टेस्टी स्पॉन्जी रसीला असा हा रवा केक आहे. चला तर मग कृतीला सुरुवात करू. इथे मी काही पूर्वतयारी करत आहे. त्यासाठी गॅसवर कढई ठेवली आहे. त्यामध्ये स्टँड ठेवून मीठ टाकून 10 मिनटं कढई प्रीहीट करायला ठेवायची आहे. त्यानंतर केक टिनला तेल लावून छान तेलाने ब्रशच्या साहाय्याने व्यवस्थित असं ग्रीस करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ भुरभुरून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं सर्व बाजूने स्प्रेड करून घ्यायचं आहे. या पद्धतीने दाखवल्याप्रमाणे करायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक मिक्सरचं पॉट घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 कप बारीक रवा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर अर्धा कप दूध टाकून घ्यायचं आहे. अर्धा कप दही टाकून घ्यायचं आहे. पाव कप तेल टाकून घ्यायचं आहे. 3/4 कप साखर टाकून घ्यायचं आहे. अर्धा चम्मच बेकिंग पावडर टाकून घ्यायचं आहे. पाव चम्मच बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे. छान हे मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. छान इथे वाटून घेतलं बघू शकता तुम्ही. त्यानंतर लगेचच हे केक टिनमध्ये पोर करून घ्यायचं आहे, टाकून घ्यायचं आहे. संपूर्ण बॅटर आपल्याला केक टिनमध्ये टाकून घ्यायचं आहे. केक टिनला थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे की बबल्स वगैरे असतात ना, ते संपूर्ण निघून जाईल असं थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे. त्यानंतर प्रीहीट झालेल्या कढईमध्ये केक टिन ठेवून द्यायचं आहे आणि 45 मिनटं आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे. त्यावर थोडीशी जाडी वस्तू ताटावर ठेवून द्यायची आहे. वजन ठेवायचं आहे. 45 मिनिट झालेलं आहे. 45 मिनिटामध्ये छान आपला केक बेक होतो, संपूर्ण व्यवस्थित असा बेक होतो. त्यामुळे 45 मिनिट ठेवायचं आहे. मंद आचेवर ठेवायचं आहे आणि बघू शकता इथे केक छान असा टम्म फुगलेला आहे, फ्लफी झालेला आहे. चाकूच्या साहाय्याने चेक करायचं आहे की आपला केक बेक झाला आहे की नाही. तर इथे चाकू टाकत आहे. अगदी क्लीन निघाला आहे बघू शकता तुम्ही. म्हणजे संपूर्ण केक आपला बेक झाला आहे. त्यानंतर केक टिन बाहेर काढून घ्यायचा आहे आणि हा केक संपूर्ण थंड होऊ द्यायचा आहे. त्यानंतरच आपल्याला हा डिमोल्ड करायचा आहे. संपूर्ण हे थंड होऊ द्यायचं आहे. त्यानंतर आपण पाक करणार आहोत. त्यासाठी 1 कप साखर घेतली आहे आणि 1 कप पाणी घेतलेलं आहे. हे पाण्यामध्ये साखर विरघळली पाहिजे इतपत आपल्याला हा पाक करून घ्यायचा आहे. 1 तारी किंवा 2 तारी आपल्याला पाक अजिबात नाही करायचा आहे. साधारण आपण गुलाबजामुनचा पाक कसं करतो ना, त्याच पद्धतीने आपला हा पाक करून घ्यायचा आहे. व्यवस्थित असं साखर विरघळेपर्यंत ढवळत राहायचं आहे आणि छान असा आपला पाक करून घ्यायचा आहे. त्यामध्ये चवीनुसार वेलची टाकायची आहे. केशर असल्यास केशरसुद्धा टाकू शकता, छान चव येते. संपूर्ण साखर इथे विरघळलेली आहे आणि हा केक आपला तयार झालेला आहे. एखादा मिनिट इथे छान उकळी येऊ द्यायची आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे. छान आपला पाक तयार झाला आहे बघू शकता इथे तुम्ही. इथे आपला पाक तयार झालेला आहे. त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आपला केक पण थंड झालेला आहे. केकला आपण डिमोल्ड करून घेणार आहोत. एक प्लेट घ्यायची आहे आणि चाकूच्या साहाय्याने आधीच कळा सोडून घेतल्या होत्या मी. त्यानंतर हा डिमोल्ड करून घ्यायचा. बघू शकता किती छान सुरेख असा कलर आलेला आहे. अगदी फ्लफी आपला केक तयार झाला आहे बघू शकता. त्यानंतर चाकूच्या साहाय्याने व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. छान अशी चौकोनी पीसेस मी इथे करत आहे. त्यानंतर जो आपण पाक केला आहे त्यामध्ये केकवर टाकून घ्यायचं आहे. संपूर्ण पाक यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि थोडासा हलका गरम असला तरी चालेल पाक आणि व्यवस्थित असं केकवर स्प्रेड करून घ्यायचं आहे. त्यावर छान काजू बदाम पिस्त्याचे काप तुम्ही गार्निशिंगसाठी करू शकता. इथे मी गार्निशिंगसाठी छान बदामचे काप करून टाकलेले आहे. त्यानंतर असं कट करून घ्यायचं आहे आणि बघू शकता तुम्ही इथे किती छान असा केक झालेला आहे. अगदी स्पॉन्जी, ज्युसी आणि अगदी गुलाबजामुनच्या चवीचा असा हा केक आहे. नक्की ही रेसिपी ट्राय करा. अगदी ज्युसी बघू शकता किती छान असं ज्युसी असं टेक्स्चर आलेलं आहे. खायला अप्रतिम लागतो. नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करा. आवडल्यास एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका.
भेटू पुन्हा छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.